नमस्कार, MCR न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी राज गायकवाड। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बसला 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू, पोलिसांकडून अभिनेता गोविंदाची बंदूक जप्त, भटकी कुत्री पकडण्यासाठी 20 कोटी खर्च केली, ठाकरे गटाच्या नेत्यासोबत फोटो का काढली म्हणून मारहाण, नांदेड जिल्ह्यातील CSC केंद्र संचालकावर गुन्हा दाखल, सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी गुरुवारी लोहा कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन। आता पाहू बातमीपत्र विस्ताराने। थायलंडच्या बँकॉकमध्ये एका शाळेच्या बसला भीषण आग लागली आहे। यामध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे। या बसमधून 44 विद्यार्थ्यांसह शिक्षक प्रवास करत होते। सहलीला जात असताना बसचा पुढचा टायर फुटला, त्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले। त्यानंतर बस एका खांबाला जाऊन धडकल्याने बसला आग लागल्याची माहिती आहे। यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे। याचा भयानक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। कपाटात ठेवताना बंदूक खाली पडल्याने अभिनेता गोविंदाला गोळी लागली। यामध्ये गोविंदा जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याची माहिती मिळताच पोलीस गोविंदाच्या निवासस्थानी दाखल झाले असून त्यांची बंदूक जप्त केली आहे। तसेच पोलिसांकडून यांचा सखोल तपास सध्या सुरू आहे। दरम्यान गोविंदाच्या डाव्या पायाला गोळी लागली असताना त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेने 2.5 वर्षात भटकी कुत्री व मांजरांना पकडण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे। जवळपास 1 लाख कुत्र्यांचे निर्बीजीकरण व 1.25 लाख कुत्र्यांचे लसीकरण केल्याचे महापालिकेने म्हटले आहे। ही सर्व फसवाफसवी असल्याचा आरोप नागरिकांनी केला। महापालिकेकडून लसीकरण नसबंदी जरी मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी प्रत्यक्षात अशा कुत्र्यांचा आकडा कमी झाल्याचे दिसत नाही, असे नागरिकांनी म्हटले आहे। हिंगोलीच्या कळमनुरीतील ठाकरे गटांच्या नेत्यासोबत फोटो काढल्याने ठाकरे गटात का गेलास असा सवाल करत आमदार संतोष बांगरच्या कार्यकर्त्यांनी एका मुलाला मारल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळने केला। तसेच त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला असून यामध्ये मुलगा आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगताना दिसत आहे। महाराष्ट्रात सामान्य माणसाने जगायचे की नाही असा सवाल पोळ यांनी केला आहे। लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्या CSC केंद्र संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 16 नागरिकांच्या तक्रारीनंतर नांदेडच्या मनाठा पोलीस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी केंद्र चालक सचिन थोरात अद्याप फरार आहे। दरम्यान या CSC केंद्र चालकाने गावातील पुरुषांचे आधार कार्ड जमा करत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरत लाखो रुपयाची फसवणूक केली आहे। सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी गुरुवारी 3 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृह लोहा व पंचायत समिती सभागृह कंधार, पंचायत समिती सभागृह मुखेड येथे सकाळी 10 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या तालुक्यातील पात्र व होतकरू सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर। बसला 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू, पोलिसांकडून अभिनेता गोविंदाची बंदूक जप्त, भटकी कुत्री पकडण्यासाठी 20 कोटी खर्च केली, ठाकरे गटाच्या नेत्यासोबत फोटो का काढली म्हणून मारहाण, नांदेड जिल्ह्यातील CSC केंद्र संचालकावर गुन्हा दाखल आणि सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी गुरुवारी लोहा कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन। याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।